शूर आम्ही सरदार. शूर आम्ही सरदार या मालिकेत आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा अर्थातच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनचरित्राविषयी सांगणार आहे. यांचं जीवनचरित्र आपल्या समोर मांडणार आहे. यांचं जीवनचरित्र आपल्या समोर वाचणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथं सातवाहन काळापासून चव्हाण नावाचं मोठं घराणं आपली प्रतिष्ठा राखून होतं. ते चव्हाण घराणं सातवाहन काळातील राज्यकारभारावर मोहित झालं. त्यामुळंच त्या चव्हाण घराण्याचं नाव मोहिते असं पडलं अशी आख्यायिका आहे. या मोहिते घराण्यातीलच पुरुषांनी निजामशाहीची चाकरी इमानेतबारी केली. निजामशाहीत त्यांना अमीरराव असा किताब होता. निजामशाहीत हे घराणं वतनदार होतं. पुढे शहाजीराजे आदिलशाहीत असताना मोहिते आणि शहाजीराजे भोसले यांचे संबंध सलोख्याचे होते. शहाजीराजांच्या बरोबर मोहितरावांनी अनेक लढ्यात भाग घेतल्याची नोंदी सापडतात. हो, शहाजीराजे आदिलशाहीत असताना त्यांनी संभाजी मोहिते आणि धारोजी मोहिते यांची आदिलशाहीकडे भलामण करून आदिलशाही वतन मिळवून दिलं. हे वतन कोकणात तळबीट येथे देण्यात आलं. पुढे मोहिते घराणं तळबीट येथे स्थायिक झालं. संभाजी मोहिते आणि धारोजी मोहिते यांनी शहाजी राजांचे उपकार स्मरून त्यांना आपली बहीण तुकाबाई देऊन भोसले कुळाशी नातेसंबंध जोडले. ही घटना 1625च्या सुमारास घडली आहे. संभाजी धारोजी मोहित्यांच्या ज्येष्ठ बंधू विठोजी हा शहाजी राजांबरोबर आदिलशाहीत न येता निजामशाहीतच राहिला. तो स्वतःचं नाव विठोजी अमीरराव मोहिते नेवासकर असं लावित असे. पुढे शहाजीराजांनी एक साहसी बेत केला. शहाजीराजे आदिलशाही सोडून डबघाईला आलेल्या निजामशाहीला वाचवण्यासाठी निजामशाहीतील अल्पवयीन मुर्तिजा नावाच्या मुलाला राज्यावर बसवून निजामशाहीचा जीर्णोद्धार करण्याचा शहाजी राजांचा बेत होता. हा बेत यशस्वी होतो तर शहाजी राजांची स्वराज्य स्थापनेची इच्छा पूर्ण होणार होती. निजामशाहीवर नामधारी बादशाह मुर्तिजा आणि सर्व सत्ता संपत्ती शहाजी राजांच्या हाती असं चित्र निर्माण होणार होतं. परंतु 1636 मध्ये मोगल बादशाह शहाजान आणि आदिलशाह मुहम्मद हे शहाजी राजांवर चालून आले. त्यांनी निजामशाहीचा म्हणजे शहाजी राजांचा पराभव केला. माहुली येथे दोन्ही सत्तांत तह झाला. या तहानं निजामशाही पूर्ण नष्ट झाली. निजामशाहीचा मुलूक मोगल आणि आदिलशाह यांनी आपापसात वाटून घेतला. शहाजीराजे आदिलशाहीत बंगळूर येथे गेले. त्या प्रसंगात विठोजी अमीरराव मोहिते वतनहीन झाले. ते शहाजी राजांकडे चाकरीस आले. अशा रीतीनं तीनही मोहिते बंधू शहाजी राजांकडे आले. शहाजीनं 1649 मध्ये आदिलशाहीकडून मिळालेल्या सुपे परगाण्यावर संभाजी मोहिते आणि विठोजी मोहिते यास अंमलदार म्हणून नियुक्त केलं. धारोजी मोहिते तळबीडची देशमुखी पाहू लागले. सुप्याच्या परगाण्यावर अंमलदार असलेला संभाजी मोहिते उद्दाम बनला होता. त्याची बहीण तुकाबाई ही शहाजी राजांची पत्नी असल्यानं शहाजीराजे आपल्या विरुद्ध काहीच करू शकणार नाहीत असा त्याचा समज होता. तो भ्रष्ट कारभारी, प्रजेवर अन्याय करी ह्या सर्व तक्रारी जहागीरदार म्हणून शहाजीराजांकडे जात असत. परंतु शहाजीराजांसाठी हा मामला नाजूक होता. धारोजी मोहित्यांची कन्या सोयराबाई ही शिवाजी महाराजांची द्वितीय पत्नी होती. हा विवाह शहाजी राजांनीच बंगळूर येथे लावून दिला होता. त्यामुळे आपापसातील नात्यामुळे तिढा सुटत नव्हता. शहाजी राजांनी मग हे प्रकरण शिवाजी राजांकडे सोपवलंय. शिवाजी राजांनी घटनेचं गांभीर्य पूर्त जाणलं. अत्यंत सावधतेनं कृती करून संभाजी मोहितेचा बंदोबस्त करणं आवश्यक होतं. राणी तुकाबाई ही जिजाऊंची सवत असल्यानं
जिजाऊवर सवती द्वेषाचा दोष आला असता. परंतु शिवाजी राजांनी हे प्रकरण कौशल्यानं हाताळलंय. 24 सप्टेंबर 1656 रोजी शिवाजी महाराज सुपेगडीवर सावत्र मामा संभाजी मोहिते यांच्या भेटीस गेले. मामांना सामोपचारानं समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु संभाजी मोहिते ऐकायला तयार नव्हते. शिवाजी राजांनी आपल्या मोजक्या मावळ्यांसह सुप्याच्या गडीवर छापा टाकून संभाजी मोहित्यास पदच्युत केलं. सुपे प्रांत महाराजांच्या ताब्यात आला. संभाजी मोहिते आणि विठोजी मोहिते बंगळूरला शहाजी राजांकडे गेले. तळबीडच्या वतनावर धारोजी मोहिते आणि त्यांचा पुत्र हमसाजी हे कारभार पाहत होते. दोघेही वीर योद्धा योग्य संधीची वाट पाहत होते. लवकरच हंसाजी मोहिते हे शिवरायांच्या फौजेत दाखल झाले. अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी हंसाजीचं शौर्य शिवरायाच्या नजरेत भरलं. हंसाजी मोहिते हे शिवरायांचे मेव्हणे म्हणजे सोयराबाई राणीसाहेबांचे प्रत्यक्ष बंधू. परंतु हंसाजी रावांनी या नात्याचा फायदा घेतला नाही. आपल्या अंगच्या गुणांवर ते दुय्यम सेनापती पदापर्यंत चढले. पुढं 24 फेब्रुवारी 1674 रोजी स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर नेसरीच्या युद्धात कामी आल्यावर हमसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सेनापती झाले. याबाबत शिवापूर दप्तरातील नोंद खूप बोलकी आहे. सरनौबतीस माणूस पाहता हमसाजी मोहिते म्हणून जुमला होता बरा. शहाणा मर्दाना सबुरीचा चौकस शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास हंबीरराव नाव किताबी देऊन सरनौबती सांगितली. हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे तिसरे सरनौबत. पहिले नेताजी पालकर, दुसरे प्रतापराव तुकडोजी गुजर आणि आता तिसरे हंबीरराव मोहिते. तसं मानकोजी दहातोंडे हे नेताजीच्या आधी सरनौबत होते, परंतु तेव्हा स्वराज्य निर्मितीचा नुसता विचार महाराजांच्या मनात होता. पुणे सुपे जहागिरीचे सरनौबत म्हणून मानकोजी दहातोंडे यांनी काम पाहिलं होतं इतकंच. प्रतापराव गुजर सरनौबत यांनी महाराजांच्या शब्दाखातर नेसरीला आपल्या 6 सरदारांसह बलिदान दिलंय. ही गोष्ट महाराजांच्या मनाला फार लागून राहिली होती. सरनौबत कोणास द्यावं या विचारास महाराज मग्न होते. सरनौबत पदाची व्यक्ती केवळ शूर असून चालत नाही, तिच्यात तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, फौजेविषयी आत्मीयता असावी लागते. तशीच ती व्यक्ती बेडर, संयमी आणि स्वामीनिष्ठ असावी लागते. अशा व्यक्तीच्या शोधात महाराज होते. त्याच सुमारास मराठ्यांच्या चिपळूणच्या छावणीत काही गडबड असल्याचं, फौजेत असंतोष असल्याचं महाराजांना त्यांच्या हिरांनी कळविलं. राज्याभिषेकाच्या तोंडावर असा फौजेत असंतोष असणं परवडणारं नव्हतं. सरनौबत हयात नसल्यानं महाराज स्वतः चिपळूणच्या छावणीत गेले. छावणीची व्यवस्था हंबीरराव मोहिते आणि आनंदराव मकाजी यांच्याकडं सोपवली. या दोघांनी प्रकरण उत्तम रीतीनं हाताळलं होतं. या भेटीत फौजेनं महाराजांचा सत्कार केला. राज्याभिषेक प्रसंगी फौजेला रायगडावर उपस्थित राहता येणार नसल्यानं फौजेतर्फे हा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला. राज्याभिषेक प्रसंगी हा सगळा प्रसंग महाराजांनीही फौजेला खुश केलं. महाराजांच्या या चिपळूण छावणीतील वास्तव्यात महाराजांना जाणवलं की फौजेला हंबीररावांविषयी प्रेम आहे, आदर आहे. हंबीररावांच्या शब्दाला फौजेत किंमत आहे. हंबीररावांचंही फौजेवर नितांत प्रेम आहे. प्रजेच्या अडीअडचणींची हंबीररावांना जाण आहे. हंबीररावही फौजेच्या अडचणी सोडविण्यात तत्पर असतात. महाराजांनी आनंदराव मकाजींशी सरनौबत पदाबाबत विषय काढताच ते म्हणाले, महाराज, सरनौबत पदासाठी हंबीररावांनी इतका योग्य माणूस दुसरा दिसत नाही. यावरून महाराजांना कळून आलं की हंबीररावांविषयी त्यांच्या सहकाऱ्यांचे मतही चांगलं आहे. महाराजांची खात्री पटली की हंबीरराव सरनौबत पदाला सर्वस्वी लायक आहेत. परंतु एवढा मोठा निर्णय घाईघाईत घेणं योग्य नव्हतं. इतरांचा विचार घेणं आवश्यक होतं.
मासाहेबांचा विचार घ्यावा लागणार होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे हंबीरराव हे सोयराबाई राणीसाहेबांचे बंधू. त्यामुळं सरनौबत पदाचा निर्णय घेताच महाराज रायगडावर आले. तसं चिपळूणहून परतल्यावर महाराजांनी युवराज संभाजीराजे यांचाही विचार घेतला. निर्भीडपणा आपलं मत मांडताना युवराज म्हणाले होते, मामासाहेब शूर आहेत, निडर आहेत, संयमी आहेत. त्यांच्याजवळ स्वामीनिष्ठा असून ते फौजेचे लाडके आहेत. याशिवाय त्यांना सरनौबत पदाची लालसा नाही. आमच्या दृष्टीनं मामासाहेबच सरनौबत पदासाठी योग्य आहेत. महाराजांना युवराजांच्या या गुणग्राहकतेचं कौतुक वाटत. ते म्हणाले, युवराज, हंबीररावांना सरनौबत पदाची लालसा नाही हे कसं ओळखलं? त्यावर शंभूराजांनी मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, आबासाहेब, मामासाहेब प्रत्यक्ष आपले मेहुणे, मासाहेबांचे बंधू, परंतु आजवर त्यांनी कधीच या नात्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. मनात आणलं असतं तर त्यांना ते अशक्य नव्हतं. परंतु मामासाहेब आपल्या अंगच्या गुणांमुळं या पदापर्यंत आले आहेत. सरनौबत म्हणून हंबीररावांची पहिली मोहीम पेडगावची ठरली. पेडगाव हे पुण्यापासून 40 किलोमीटर भीमेच्या काठी असलेलं गाव. औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहादर खान कोकलताश पेडगावच्या किल्ल्यावर होता. त्यानं औरंगजेबाला पाठविण्यासाठी 1 कोटीचा खजिना जमा केला होता. बहिर्जी नाईकांच्या हेरांनी ही वार्ता महाराजांना देताच महाराजांनी पेडगाववर हल्ला करण्याचं ठरविलं. पेडगावच्या बहादूर गडावर हल्ला करण्यासाठी महाराजांनी 9000 फौज दिली. या फौजेचे 2 भाग करण्यात आलं. 7000 आणि 2000 याप्रमाणे 2 भाग करण्यात आले. 2000च्या तुकडीनं जुलै 1674 मध्ये बहादूर गडावर हल्ला करण्यासाठी प्रयाण केले. बहादूर खान ही छोटी फौज पाहून लढाईसाठी गडाखाली उतरला. परंतु या मावळी फौजेनं खानाची फौज पाहून माघार घेतली. खान मराठ्यांच्या पाठीमागे येऊ लागला. मराठी पुढे आणि खानाचे सैन्य माग असा पाठलाग 20 मैल झाला. बहादूर गडावर फौज नाही असं पाहून उर्वरित 7000 मराठ्यांनी गडाची लूट केली, आगी लावल्या. खान परत येऊन पाहतो तो गडावरून आगीचे डोंब उसळत होते. महाराजांनी खानाला मोठा झटका दिला होता. या मोहिमेत महाराजांना 1 कोटीचा खजिना मिळाला. नुकत्याच झालेल्या राज्याभिषेकाचा खर्च निघाला. जानेवारी 1675 मध्ये महाराजांनी फोंडा, दंडाराजुरी, कुडाळपासून कारवारपर्यंत मोहीम आखली. त्यामुळं बराच काळ महाराज स्वतः आणि सरनौबत हंबीरराव राजधानी रायगडापासून दूर राहणार होते. फौजेही सोबत जाणार असल्यानं रायगडाची सुरक्षा करणं आवश्यक होतं. बहादूर खान हल्ला करण्याच्या तयारीत होता. महाराजांनी एक जबरदस्त शक्कल लढविली. त्यांनी बहादूर खानाला पत्र पाठविलं की मी बादशहाला 17 किल्ले सादर करण्यास तयार असून युवराज संभाजीराजे बादशाही चाकरी करतील. पुरंदरच्या तहाप्रमाणे संभाजीराजास जहागिरी मिळावी. महाराजांच्या या पत्रानं बहादूर खान खुश झाला. शिवाजीचा मासा आपोआप गळाला लागल्यानं आपल्या मागची डोकेदुखी संपली असं त्याला वाटलं. त्यानं हा सर्व वृत्तांत बादशाहाला पत्रानं कळवला. पत्रात शिवाजी आपल्याला कसा घाबरतो याचे कपोलकल्पित वर्णनही केलं. बादशहानं तहाला मान्यता द्यावी अशी विनंती केली. बहादूर खानाचं पत्र दिल्लीला पोहोचायला आणि बादशहाची मान्यता येण्यास 3-4 महिन्यांचा अवधी लागणार आणि या काळात बहादूर खान काहीच करू शकणार नाही हे महाराज पुरते जाणून होते. महाराजांनी आपली दंडाराजपुरी कुडाळ फोंडा मोहीम यशस्वी केली. महाराज रायगडी परतल्यावर बहादूर खानाचा वकील दरबारी हजर झाला. बादशहाने महाराजांचा तह मान्य केल्याचं फरमान आलं. वकिलानं सांगताच महाराजांनी वकिलास विचारलं, असा कोणता पराक्रम तुमच्या बहादर खानानं केला की आम्ही हा तह मान्य करावा?
महाराजांच्या या प्रश्नानं वकिलाच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकायला लागले. त्या बहादर खानाचं काय झालं असेल तो खुदच जाणे. त्यानंतरची मोठी मोहीम म्हणजे महाराजांची कर्नाटक स्वारी. या स्वारीत हंबीरराव मोहिते सरनौबत महाराजांसोबत होतेच. हंबीररावांनी कोप्पड येथे जो पराक्रम केला त्याला तोड नाही. महाराज कर्नाटकातील कोप्पड प्रांतात येताच तेथील नागरिक महाराजांना भेटले. त्यांनी आपली व्यथा महाराजांसमोर मांडली. कोप्पडचा अब्दुल रहीम हा प्रजेचे अतोनात हाल करीत होता. महाराज त्याच्या वागण्याला प्रजा कंटाळलीये सांगत होती. महाराजांनी तात्काळ निर्णय घेऊन हंबीररावास आज्ञा केली की त्या पठाणाचा बंदोबस्त करून प्रजेस त्याच्या त्रासापासून मुक्त करावं. संप गावाजवळ हंबीरराव आणि हुसेन खान मियान यांची गाठ पडली. खानाचं सैन्य भारी असून हंबीरराव त्यावर तुटून पडले. खानास वाटलं होतं की आपली इतकी प्रचंड फौज पाहून मराठे माघार घेतील, परंतु हंबीररावांचा पवित्रा पाहून खानास आश्चर्य वाटलं. हंबीररावांनी इतका जबरदस्त हल्ला चढविला की खानाला अक्षरशः रणांगण सोडून पडून जावं लागलं. डोळे दिपून जावे असा विजय मराठ्यांनी प्राप्त केला. परंतु कान्होजी जेधे यांचा नातू नागोजी जेधे या लढाईत मात्र धारातीर्थी पडला. कर्नाटकची ही स्वारी म्हणजे भामानगर येथे कुतुबशहाची भेट, मैत्रीचं तहा. अशी अनेक राजकारणे साधित जिंजीपर्यंतचा मुलूक पादाक्रांत करण्याचं ठरलं होतं. साधारण 2-3 वर्ष लागणार होती. इतका मोठा कालावधी महाराज आणि सरनौबत हंबीरराव राजधानीपासून आणि घरापासून दूर राहणार. त्यामुळं मागे योग्य व्यवस्था लावण्यात आली होती. युवराज संभाजीराजे आणि मंत्रिमंडळ यांच्यात 2 तट होती. राजा राजधानी बाहेर असेल तेव्हा युवराजांनी कारभार सांभाळावा असा साधारण संकेत असतो. परंतु शिवरायांच्या घरात कौटुंबिक राजकारणाला ऊत आला होता. महाराणी सोयराबाई महाराणी पदावर खुश नव्हत्या. त्यांना राजमाता व्हायचं होतं. राज्याभिषेक प्रसंगी सोयराबाई राणीसाहेब जशा महाराणी झाल्या तसा संभाजी राजांनाही युवराज्याभिषेक झाला होता. ते वडील पत्नीचे पुत्र असून राजारामांपेक्षा 13 वर्षांनी मोठे होते. त्यांच्याच युवराज पदावर न्याय्य अधिकार होता. ते त्या पदाला योग्य होते. असं असताना त्यांना डावलून राजारामांना पुढे आणण्याचा प्रयत्न महाराणी हानाजी दत्तो, सोमाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, मोरोपंत पेशवे, हिरोजी फर्जन आदी मुत्सद्दी करीत होते. युवराज संभाजी राजे, सरनौबत हंबीरराव, बाळाजी आवजी चिटणीस, पुतळा राणीसाहेब यांचा दुसरा गट होता. दोन्हीकडून राजकारणे कुरघोड्या होत होत. संभाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातून उतरवण्याचे अनेक कट करण्यात आले. अशा परिस्थितीत कर्नाटक स्वारीवर जाताना संभाजी राजांना रायगडावर ठेवणं महाराजांना योग्य वाटलं नाही. संभाजी राजांची त्यांच्या इतमामाला साजेशी वेगळी व्यवस्था लावणं आवश्यक होतं. महाराजांनी युवराजांना प्रभावळीचा सुभा कुलुमख जो होता तो दिला. शृंगारपूर ही संभाजी राजांची सासूरवाडी. संभाजी राजे त्या ठिकाणी सुरक्षित असतील, राहतील. त्यांनी रायगडाच्या मंत्रिमंडळाशी संबंध येऊ नये याची पूर्ण खबरदारी महाराजांनी घेतली. परंतु तसं व्हायचं नव्हतं. मंत्रिमंडळांनी युवराज संभाजी राजे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. प्रभावळीच्या शंभूराजांच्या कारभारात ढवळाढवळ करणं. शंभूराजांनी घेतलेले निर्णय महाराणी सोयराबाईंच्याकडून फिरवणं. प्रभावळीतील शेतकऱ्यांवर सारा वसुलीसाठी जप्ती आणणं. असे नाना उद्योग मंत्रिमंडळ आता करायला लागली. शंभूराजांचा उग्र स्वभाव असल्यानं प्रकरण चिघळत गेलं. महाराजांना कर्नाटकात रायगडाहून डाग जात होती, ज्यात शंभूराजांच्या विरोधी तक्रारींचा भरणा अधिक असे.
महाराजांचं रायगडावरील आणि प्रभावडीतील हेर महाराजांना खऱ्या परिस्थितीचे खलिते पाठवीत होतेच. संभाजी राजांवर अकारण होणाऱ्या अन्यायानं महाराज कर्नाटकाच्या धावपळीतही चिंतित होते. असेच एकदा महाराज चिंताक्रांत असता सरनौबत हंबीरराव म्हणाले, महाराज महाराज आम्ही असता आपणास चिंता कसली? आपण नुसती आज्ञा करावी. आमची तलवार शत्रूचा सामना करण्यास सज्ज आहे. त्यावर महाराज म्हणाले, आमची चिंता रणांगणावरच्या शत्रूची नाही, मामला कौटुंबिक आहे. तुम्ही घरचेच आहात, तुमच्यापासून काय लपवावं? असं म्हणून महाराजांनी हंबीररावांना सर्व विस्तारानं सांगितलं. त्याबरोबर खरे चिंतेचं कारण म्हणजे चिडलेल्या युवराजांनी मोगल सरदार दिलेर खानाशी संधान बांधलं हेही सांगितलं. थोड्याच दिवसात वीज कोसळावी अशी खबर आली. शंभूराजे दिलेर खानास मिळाले. जाताना सोबत शिवराय कन्या राणू अक्कांनाही सोबत घेऊन गेले. या भयानक खबरेनं महाराज आणि हंबीरराव पूर्ण हबकून गेले. हंबीररावांना संभाजीराजे दिलेर खानाच्या छावणीत गेल्यानं खूप दुःख झालं. या घटनेनं महाराजांच्या मनावर मोठा आघात झाला होता. महाराज चिंताक्रांत दिसत होते. महाराज आणि हंबीरराव यांचे संबंध केवळ राजा आणि सरनौबत इतकेच मर्यादित नव्हते. हंबीरराव महाराजांचं मेवणे होते ना. हंबीरराव महाराजांच्या कुटुंबाचाच एक भाग ना. महाराजांनी हंबीररावांजवळ अनेकदा कौटुंबिक समस्यांबद्दल बोलून मन मोकळं केलं होतं. परंतु आत्ताची वेळ वेगळी होती. महाराजही काही बोलायला तयार न आणि हंबीररावही महाराजांना काही विचारू शकत नव्हते. हंबीररावांना महाराजांकडे पाहावत नव्हतं. रायगडावर मात्र मंत्रिमंडळ मनोमनी आनंदोत्सव साजरा करीत होते. तर दिलेर खानाच्या छावणीत संभाजी राजांच्या आगमनाप्रत्यर्थ जल्लोष चालू होता. 13 डिसेंबर 1678 पासून वर्षभर संभाजी राजे दिलेर खानाच्या छावणीत होते. दिलेर खानाच्या छावणीत सुरक्षित होते. दिलेर खान संभाजी राजांना खूप जपत होता. त्याला कारणही तसंच होतं. दिलेर खान दक्षिणेत बराच काळ राहूनही त्याच्याकडून मराठ्यांच्या महाराजांच्या विरुद्ध काहीच घडत नसल्यानं औरंगजेब बादशाह दिलेर खानावर नाराज होता. दिलेर खानाचं दिल्ली दरबारातलं वजन कमी झालं होतं. स्वराज्याचा युवराज हाती आल्यानं दिलेर खानाचं दिल्ली दरबारातील वजन वाढलं होतं. दिलेर खानाला ते तसंच ठेवायचं होतं. जोवर संभाजी दिलेर खानाच्या छावणीत राहतील तोवरच दिलेर खानाची किंमत राहणार होती. त्यामुळं दिलेर खान संभाजी राजांना औरंगजेबाच्या ताब्यात देणं शक्य नव्हतं. त्यामुळे संभाजी राजे सुरक्षित होते. परंतु स्वराज्याचे युवराज मोगलांच्या छावणीत राहणं स्वराज्याच्या आणि महाराजांच्या दृष्टीने कमीपणाचं होतं. महाराजांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून सरदार पांढरे यांच्या मदतीनं संभाजी राजांना स्वराज्यात आणून पन्हाळ्यावर ठेवलं. जानेवारी 1680 मध्ये महाराजांनी पन्हाळ्यावर जाऊन संभाजी राजांची भेट घेतली. पिता पुत्रातले आपापसातले गैरसमज दूर होऊन एकी निर्माण झाली. महाराज रायगडी परतल्यावर लगेचच राजाराम महाराजांचं लग्न प्रतापराव गुजरांच्या कन्येशी जानकीशी लावण्यात आलं. राजकुटुंबातील या लग्नानंतर 19व्या दिवशी 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. या 19 दिवसातील पहिले 8-10 दिवस राजघर पाहुणे रावळे सगळे सोयरे यांनी भरलेले असणार. म्हणजे शेवटचे 10 दिवसच महाराज आजारी होते. इतक्या अल्पशा आजारानं महाराजांचं निधन झाल्यानं त्यांच्या मृत्यूविषयी अनेक प्रवाद निर्माण झाले होते. इतिहास त्या बाबतीत अबोल आहे. इतिहास त्या बाबतीत अबोल आहे.
महाराजांचं निधन झालं तेव्हा युवराज संभाजी राजे पन्हाळ्यावर होते. राजाराम महाराजांच्या विवाहासही शंभू राजास बोलविलं नव्हतं. सरनौबत हंबीरराव पन्हाळ्याजवळ कराड येथे छावणी करून होते. त्यामुळे महाराजांच्या निधनाची खबर युवराजांनाही नव्हती आणि सरनौबत हंबीररावांनाही नव्हती. महाराजांची पत्नी पुतळा राणी साहेब रायगडाखाली पाचालल्या होता. त्यांनाही गंध वार्ता नव्हती. रायगड पूर्णपणे महाराणी सोयराबाईंच्या कब्जात होता. महाराज आजारी पडल्यापासून रायगडचे दरवाजे बंद करण्यात आले होते. कुणीही व्यक्ती गडाखाली जाऊ शकत नव्हती. गडावर कुणीही येऊ शकत नव्हतं. गडावरचे सर्व पहारे महाराणींचे होते. महाराजांच्या निधनाची खबर रायगडाबाहेर जाऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. अभिषिक्त छत्रपतींच्या देहाला बळाग्नी देण्यात आला. कारण मंत्राग्नी द्यायचा तर किरवत ब्राह्मण गळाखालून आणावा लागला असता आणि खबर फुटली असती. सारेच संशयापद घडत होतं. महाराजांच्या आजारपणात त्यांना युवराज संभाजी राजांना भेटण्याची तीव्र इच्छा असणारच. महाराजांना संभाजी राजास पुढील व्यवस्थेविषयी काही सांगायचं असू शकतं. परंतु महाराणी सोयराबाईंनी संभाजी राजास आबासाहेबांच्या आजारपणाविषयी सांगितले असतं तर ते तात्काळ रायगडावर हजर झाले असते आणि सोयराबाईंनी आजवर केलेले सर्व राजकारण कदाचित फुकट गेलं असतं. महाराजांच्या निधनानंतर 2 दिवसांनी महाराणी सोयराबाईंकडून 2 खलिते घेऊन एक स्वार पन्हाळ्यावर आला. एका खलित्यात रायगडावर सर्व अलबेल आहे असा मजकूर होता, तर दुसरा गुप्त खलिता पन्हाळ्याच्या किल्लेदार विठ्ठल त्रिंबक याच्या नावे होता. या खलितात किल्लेदारांनी युवराज आणि युवराजनी यास कैद करून बंदोबस्ताने ठेवावं असा मजकूर होता. हा खलिते घेऊन आलेला स्वार बेचैन दिसताच शंभू राजांना शंका आली. त्यांनी स्वारास दरडावून विचारताच घाबरलेल्या स्वाराने सर्व घटना सांगितल्या. संभाजी महाराजास सर्व चित्र स्पष्ट झालं. महाराजांच्या निधनाचं वृत्त कळताच युवराज संभाजी राजे आणि युवराजनी येसूबाई यास अतीव दुःख झालं. पन्हाळ्यावर दुःखाची छाया पसरली. संभाजी राजांना दुःख करायला सवड नव्हती. काही निर्णय त्वरित घेणं जरुरी होतं. त्यांनी तात्काळ त्या किल्लेदारास आणि स्वारास कैदेत टाकलं. तसेच आपले सासरे पिलाजीराव शिर्के यांना शृंगारपूरला आणि कराड छावणीत हंबीरराव मामा यास सर्व वृत्तांत कळवून मदतीस येण्याचं आव्हान केलं. पिलाजीराव शिर्के म्हणजे युवराजनी येसूबाईंचे वडील असल्यानं ते येतील याची युवराजांना खात्री होती. परंतु सरनौबत हंबीरराव मामा म्हणजे युवराजांचे सावत्र मामा, राजाराम महाराजांचे सख्खे मामा. त्यांचा कल राजाराम आणि महाराणी सोयराबाईंकडे असला तर त्यात वावगं काही नव्हतं. त्यांच्या येण्याबद्दल युवराज साशंक होते. हंबीरराव जरी युवराज संभाजीराजे यांचे सावत्र मामा असले तरी आजवर त्यांनी युवराजांशी वागताना तसा सावत्रपणा दाखवला नव्हता. तसेच युवराजही हंबीररावांना सख्या मामांप्रमाणेच वागवत, त्यांचा मान ठेवीत असत. परंतु आज हंबीरराव हे केवळ मामा नव्हते तर ते नौबत होते. त्यांच्या पाठिंब्याला महत्त्व होतं. त्यांचा पाठिंबा म्हणजे फौजेचा पाठिंबा. त्यासाठी युवराज संभाजीराजे हंबीररावांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उत्सुक होते. राजकारणात अनेकदा मांडलेली गणित चुकतात. हंबीररावांचा पाठिंबा राजारामास मिळण्याची शक्यता होती. हंबीररावांवर सोयराबाई राणीसाहेब दबाव टाकू शकत होत्या. तसं झालं असतं तर राजारामाचं पारडं वर गेलं असतं. हंबीररावांचं आणि पर्यायानं फौजेचं वजन राजारामाच्या पारड्यात पडलं असतं. पिलाजीराव शिर्के दुसऱ्याच दिवशी सायंकाळी फौजेसह पन्हाळ गड्यावर हजर झाले. परंतु जवळच कराडला छावणीत असलेले हंबीरराव मामा 4 दिवस झाले तरी पन्हाळ्यावर येईना. तेव्हा संभाजी राजांचा धीर खचत जाऊ लागला. स्वराज्याचे नौबत
फौजेसह संभाजीराजांना मिळतील तर संभाजीराजांचं पारडं जड होणार होतं. हंबीररावांना पन्हाळ्यावर येण्यास उशीर झाला त्याचं कारणही तसंच होतं. खरे तर संभाजीराजांचा खलिता पावताच हंबीरराव छावणी हलवून निघणार होते. इतक्यात त्यांना खबर लागली की सुरणीस अनाजी पंत आणि पेशवे मोरोपंत 5,000 फौजेसह हंबीररावांना भेटण्यासाठी कराड जवळ आले आहेत. सरनौबतांची 15,000 फौज आणि सरनौबतांना सोबत घेऊन तिघांनी पन्हाळ्यावर हल्ला करायचा त्यांचा विचार होता. हंबीररावांचा सोयराबाई आणि राजाराम राजे यांना पाठिंबा असणारच असं त्यांनी गृहीत धरलं होतं. हंबीररावांना आणि सुरणीस यांच्या येण्यामागचं प्रयोजन आधीच समजलं होतं. तरी हंबीरराव म्हणाले, सुरणीस आणि पेशवे खास वाकडी वाट करून सरनौबतांच्या भेटीस येतात, काय समजावं आम्ही. त्यावर अनाजी पंतांनीच बैठकीचा ताबा घेतला. तेच घाईघाईनं बोलू लागले, सरनौबत, अहो काय सांगावं तुम्हाला. महाराजांचं निधन झाल्यापासून आमची डोकीच चालेनाशी झाली आहेत बघा. फार गोंधळून गेलो होतो आम्ही. बाळराजे लहान, महाराणींनी रडून रडून गोंधळ घातलेला. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. तुम्हाला बोलावून घेणंही जमलं नाही. हंबीररावांना अनाजींची लबाडी पाहून मनातल्या मनात हसू आलं. ते म्हणाले, अनाजी, अहो महाराजांच्या दुःखद निधनाची खबर घेऊन तुमच्यासारख्या 2 मुत्सद्यांनी गड मोकळा सोडून येण्याची काहीच गरज नव्हती. साधा हाकारा स्वार पाठविला असता तरी चाललं असतं. अनाजी पंत हंबीररावांचं तिरकस बोलणं ऐकताच म्हणाले, तसं नाही सरनौबत, आता पुढचं काही ठरवायला नको का. अहो शंभूराजे जाणते असले तरी मोगलांना मिळालेले, त्यांच्या हाती राज्य देऊन कसं चालेल. बाळराजांना सिंहासनावर बसवावं तर आधी शंभूराजांचा बंदोबस्त करायला हवा, नाहीतर ते बंडोबा करतील. म्हणून म्हटलं आपण तिघांनी पन्हाळ्यावर जाऊन संभाजीराजांना ताब्यात घेऊन राजारामांची वाट सुकर केली पाहिजे. कसं. हंबीररावांना उभयतांचा कावा समजला. ते म्हणाले, पंत, म्हणजे तुम्ही सर्व ठरवूनच आलेले दिसता. मग आमच्याकडे येण्याची गरज काय होती. कोणी घेतला हा घातकी निर्णय, आमच्या अक्कासाहेबांनी की तुम्ही दोघांनी. हा अष्टप्रधानांचा निर्णय दिसत नाही, कारण आम्ही सेनापती अष्टप्रधानातीलच एक आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा नाही असे समजा. हंबीररावांच्या शेवटच्या वाक्यानं अनाजी पंत गडबडले, कारण सरनौबतांचा पाठिंबा म्हणजे फौजेचा पाठिंबा, आणि तो नसेल तर सर्व व्यर्थ ठरणार. शेवटचा प्रयत्न म्हणून मोरोपंत म्हणाले, सरनौबत, अहो तुमचा सक्का भाचा, काय म्हणतोय मी, तुमचा सक्का भाचा छत्रपती होणार आहे, हे लक्षात घ्या. अहो त्यामुळे याचा सर्वात जास्त फायदा तुमचाच होणार की. हंबीररावांनी आजवर फायद्याची गणितं कधीच मांडली नव्हती मंडळी. ते म्हणाले, पंत, आम्हाला आमच्या फायद्यापेक्षा स्वराज्याची चिंता आहे. आमच्या फायद्याचा विचार आपण नका करू, आम्ही समर्थ आहोत. त्यापेक्षा शंभूराजांना गादीवर बसवा, त्याचंच स्वराज्याचं आणि आपल्या सर्वांचं हित आहे. अहो महाराजांची तीच तर शेवटची इच्छा होती. बराच वेळ खळ चालू होता. अनाजी आपला मुद्दा सोडायला तयार नाहीत असं पाहून हंबीररावांनी टाळी वाजवून 4 हशमांना बोलावून दोन्ही मुत्सद्यांना कैद केलं. अनाजींनी त्रागा केला, पण मोरोपंत शांत होते. त्यांना पुढचं चित्र दिसत असावं. दुसऱ्या दिवशी हंबीरराव दोन्ही कैद्यांना बंदोबस्तानं घेऊन पन्हाळ्यावर आले. त्यांनी दोन्ही कैद्यांना संभाजीराजांसमोर पेश केला. संभाजीराजांनी दोघांना पन्हाळ्यावर अंधार कोठडीत टाकून सुटकेचा निश्वास सोडला. हंबीरराव मामांनी फार मोठी कामगिरी केली होती. त्याच रात्री संभाजीराजे, युवराज्ञी येसूबाई, पिलाजीराव शिर्के आणि हंबीरराव यांनी एकत्र बसून पुढची दिशा ठरवली. त्यात असं ठरलं की पिलाजीरावांनी आणि हंबीररावांनी एकत्र रायगडाकडे प्रस्थान करावं.
गडाखाली सरदार माल सावंत 10,000 फौजेसह रायगडाचं रक्षणासाठी आहेतच. माल सावंत महाराणींच्या पक्षाचे असल्यानं त्यांचा प्रथम बंदोबस्त करावा लागेल. तो हंबीररावांच्या 15,000 फौजेने करावा. तोवर पिलाजीरावांनी आपली तुकडी घेऊन रायगडा घुसायचं, रायगड ताब्यात घ्यायचा. फितुरांची धरपकड करून गडावर पिलाजीरावांचे पहारे बसवावेत. सर्व ठीकठाक झाल्यावर शंभूराजांनी दोन्ही राजकैद्यांना घेऊन बंदोबस्ताने रायगडावर प्रवेश करावा. सरनौबत हंबीरराव मोहित्यांच्या देखरेखीखाली ठरल्याप्रमाणे सर्व कारवाई पार पडली. रायगड शंभूराजांसाठी पूर्ण सुरक्षित झाला. सर्व फितूर कैदेत पडले होते. महाराणी सोयराबाई आणि राजाराम राजे यांना नजरकैद केलं. अर्थात राजारामांची नजरकैद ही फक्त नावापुरतीच बरं. त्यांच्या स्थानाचा कोणी गैरवापर करू नये इतकी काळजी घेण्यात येत होती. महाराणी सोयराबाईंना मात्र कुणालाही भेटण्याची आता परवानगी दिलेली नव्हती. हंबीरराव रायगडावर येऊन 4 दिवस झाले तरी त्यांनी महाराणीशी भेट घेतली नव्हती. रायगडावर हंबीररावाचा वाडा होता, परंतु बहीण प्रतिबंधात असल्यानं भेटू शकत नाही आणि भेट होऊ शकत नाही आणि भेटू इच्छित पण नाही. पण एका सकाळी हंबीररावांना संभाजीराजांना म्हणाले, हंबीरराव, शंभूराजे, एकदा महाराणींना भेटण्याची इच्छा होती, आपली परवानगी असेल तर. शंभूराजे हसत हसत म्हणाले, मामासाहेब, का लाजवता आम्हाला? आपल्याला कधीपासून परवानगीची गरज भासू लागली? आम्हास ठाऊक आहे, मातोश्री आपल्या भगिनी आहेत. आपण हवे तेव्हा त्यांना भेटू शकता. आपली इच्छा असेल तर आम्ही मातोश्रींना मुक्तही करू शकतो. हंबीररावांनी महाराणींकडे वर्दी पाठवून भेटीची इजाजत मागितली. पण सोयराबाईंचा राग गेला नसल्यानं त्यांनी हंबीररावांची भेट नाकारली. संभाजी महाराजांनी गडावर येताच कैलासवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत अंत्यसंस्कार केले. त्या प्रसंगी पुतळा राणीसाहेब सती गेल्या. संभाजी राजांनी विपुल दानधर्म केला. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला. शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज झाले. या प्रसंगी भेट म्हणून हंबीररावांनी बुऱ्हाणपूरची लूट करण्याचा बेत केला. बुऱ्हाणपूर हे दक्षिणेचे द्वार होतं. ती मोगलांची आर्थिक राजधानी होती. बुऱ्हाणपूरला किल्ला होता. किल्ल्याभोवती अनेक पुरे वसवली होती. हे पूर म्हणजे व्यापाराची, संपत्तीची कोठार होती. बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी 8,000 मोगली फौज होती. शहर मजबूत तटबंदीनं सुरक्षित केलेलं होतं. बहादर खान कोकलताश हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता, परंतु तो काही कारणानं औरंगाबादेस गेला होता. त्याच्या गैरहजेरीत काकर खान बुऱ्हाणपूरला होता. त्याच्याजवळ 5,000 स्वारांची फौज होती. हंबीररावांनी ही संधी साधायचं ठरवलं. हंबीररावांनी बहादर खानास चकवा देण्याचं ठरविलं. काही मराठे सुरतेच्या आसपास सोडण्यात आले. सुरतेत अफवा पसरविण्यात आली की मराठे पुन्हा सुरत लुटण्यास येत आहेत. महाराजांनी 2 वेळा सुरत लुटल्यापासून सुरतल्या मराठ्यांचा नेहमीच धाक होता. सुरतेच्या ठाणेदारानं बहादर खान कोकलताश याच्या नावे खलिता पाठवून जादा फौज मागितली. अशी फौज देण्याची जबाबदारी काकर खान याच्यावर येऊन पडली. काकर खानानं 4,000 फौज सुरक्षतेच्या रक्षणासाठी पाठवून दिली. कुठं? सुरतला. त्याला कल्पना नव्हती की सुरतेची हूल उठवून हंबीरराव बुऱ्हाणपूर पासून 5 मैलावर जंगलात दडून बसला आहे. जेव्हा काकर खानाला खरा प्रकार समजला तेव्हा त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार करून त्यानं स्वतःच झोपलेल्या मराठ्यांवर रात्री हल्ला करण्याचं ठरविलं. उशिरा रात्री काकर खान 1,000 फौज घेऊन मराठ्यांचा सामना करण्यासाठी निघाला. त्याची गाठ हंबीररावांच्या फौजेशी पडण्याआधी संभाजी महाराजांच्या फौजेशी पडली.
संभाजी महाराजांच्या फौजेनं त्याचा दारुण पराभव करून त्याला किल्ल्यात कोंडून ठेवलं आणि बाहेरचं पुरे इथेच लुटून फस्त केलं. हा प्रकार होत असता हंबीररावांना पत्ताच नव्हता. संभाजी महाराजही आपल्या मागे बुऱ्हाणपूरपर्यंत आले होते. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून 14व्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी 1681 रोजी हा प्रकार घडला. शंभूराजांचं शौर्य पाहून हंबीरराव थक्क झाले. त्यांना भाच्याचं कौतुक वाटलं. या लुटीत प्रचंड संपत्ती महाराजांना मिळाली. योगायोग पहा कसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर बहादर खानाला बहादूरगडावर चकमा देऊन राज्याभिषेकाचा खर्च वसूल केला. त्याच बहादर खानाला बुऱ्हाणपूर लुटून संभाजी महाराजांनी चकमा देऊन आपल्या राज्याभिषेकाचा खर्च वसूल केला. वाह! हंबीरराव सरनोबत आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे संबंध केवळ मामा भाच्याचे नव्हते. संभाजी महाराजांना त्यांच्या आबासाहेबांची उणीव भासू नये याची काळजी हंबीरराव घेत असत. संभाजी महाराजांनी हंबीरराव म्हणजे आधार वाटत होते. संभाजी महाराजांनी हे नातं अधिक घट्ट करण्यासाठी हंबीररावांची मुलगी ताराबाई हिचा विवाह धाकटे बंधू राजाराम राजे यांच्याशी लावून दिला. हंबीररावांची लेक भोसल्यांच्या घरची लक्ष्मी झाली. शिवा संपला. आता मराठ्यांना सहज जिंकता येईल असा विचार करून 5.25 लाख सैन्य घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. ठिकठिकाणी लढाया होत होत्या. औरंगजेबाचं सैन्य एकाच वेळी अनेक गडांना वेढा घालून बसलं होतं. पोर्तुगीज, इंग्रज आणि जंजीर याचा सिद्धी उठाव करीत होता. संभाजी महाराज आणि सरनौबत कधी स्वतंत्रपणे तर कधी एकत्र औरंगजेबाच्या फौजाला जेरीस आणत होते. औरंगजेबाला मराठ्यांचा एकही किल्ला जिंकता आला नाही हे विशेष लक्षात घ्या. या काळात स्वराज्यात आणि स्वराज्याबाहेर धामधूम चालू असल्यानं हंबीररावांना तळबिडला वतनावर जाता येत नव्हतं. त्याचा मुक्काम मोहिमेवर किंवा रायगडावर असे. सोयराबाई मातोश्री नैजर कैदेत होत्या. संभाजी महाराजांविरुद्ध केलेल्या अनेक कारस्थानांचं फळ त्या भोगत होत्या. त्यांनी स्वतःला महालात कोंडून घेतलं. महाराजांच्या निधनापासून त्या फारशा महालाबाहेर येत नसत. महाराजांच्या निधनाला त्याच जबाबदार आहेत अशी बाहेर रयतेत चर्चा होत असल्यानं त्यांना जगदीश्वराच्या दर्शनात जाणेही कठीण झालं होतं. पूर्वी शंभूराजांनी रायगडाचा ताबा घेतला तेव्हा हंबीररावांनी बहिणीला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु तेव्हा सोयराबाईंना हंबीररावांचे शंभूराजांची पाठराखण करणे पटत नव्हतं. त्या रागात होत्या. त्यांनी स्पष्टपणे भेट नाकारली होती. त्यानंतर अनेकदा हंबीररावांचा मुक्काम गडावरच्या वाड्यात असे. परंतु हंबीररावांनी बहिणीला भेटण्याचा प्रयत्न केला नव्हता. हंबीररावांना त्यांच्या अक्कासाहेबांचा स्वभाव पुरता माहीत होता. काही काळ गेल्यावर अक्कासाहेबांना आपली चूक समजेल आणि त्यांचा राग निवळेल या आशेवर हंबीरराव होते. आपल्या विधवा बहिणीसाठी त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. आणि एका सकाळी महाराज संभाजीराजांची भेट घेऊन हंबीरराव आपल्या वाड्यावर परतत असता महाराणींच्या दासीनं त्यांना निरोप दिला की महाराणींनी भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. हंबीररावांच्यातला भाऊ आनंदानं फुलून आला. ते तसेच परस्पर सोयराबाई राणी साहेबांच्या महाली गेले. महाराणींना मुजरा करून आसनावर बसले. महाराणींमध्ये खूप फरक पडला होता. त्यांना पाहून हंबीररावांचं काळीज चरकून गेलं. पूर्वीचा महाराणींचा रुबाब कुठेच आज दिसत नव्हता. बुट्टेदार शालूच्या जागी पांढरी शुभ्र साडी अंगावर आणि एकही दागिना अंगावर दिसत नाही. चेहरा म्लान आणि सुरकुतलेला, डोळे खोल गेलेले. हे पाहून हंबीररावांसारख्या सेनापतीचे डोळे पाणावले. काही काळ दोघेही भावंडे एकमेकांना नजरेत साठवून घेत होते. मग सोयराबाईंनीच बोलायला सुरुवात केली आणि म्हणाल्या, हंसाजीराव, आम्ही दिलगीर आहोत.
रागाच्या भरात आपली भेट नाकारली. पण आम्ही तरी काय करणार? आम्ही आई आहोत ना. अरे लेकराचं भलं चिंतित होतो, फक्त आमचा मार्ग चुकीचा होता. शंभूराजांचा हक्क डावलून राजाराम बाळाचं हित साधण्याचा आमचा प्रयत्न होता. आता आमची चूक आम्हाला समजली आहे. मासाहेबांनीही इकडच्या स्वारीला छत्रपती बनवलं, पण ते त्यांच्यात स्वराज्य निर्मितीचं स्फुल्लिंग चेतवून त्यांच्यावर चांगले संस्कार करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी इकडच्या स्वारीला श्रेष्ठ बनविलं आणि आम्हाला असंच सोडून दिलं. सोयराबाईंना आपल्या कृत्यांचा पश्चाताप झालेला पाहून हंबीररावही गडबडून गेले. ते म्हणाले, अक्कासाहेब जाऊ द्या ना ते सारं. आमच्या मनात काही नाही. संभाजी महाराजही सारे विसरून गेले आहेत. तुम्हीही विसरून जावं ही आमची विनंती आहे. त्यावर अत्यंत निश्चयी स्वरात सुवराईबाई म्हणाल्या, हंसाजीराव, आता आमच्या अशा जगण्याला काही अर्थ उरला नाही. आम्हीच स्वहस्ते आमच्या आयुष्याची वाट लावली आहे. आमच्या कृत्यामुळे आम्हाला बाहेर तोंड दाखवायची लाज वाटते. रयत आमच्याकडे संशयानं पाहते. घरात आणि बाहेर कुठेच आदर नाही. आमच्या आयुष्याचं काय करायचं ते आम्ही ठरवलंय. त्यापूर्वी तुमची भेट घेऊन मन मोकळं करायचं होतं, म्हणून तुम्हाला बोलावलं. पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही. या तुम्ही, तुमच्या मागे कामं आहेत ना. जा तुम्ही आता. सोयराबाईंच्या शेवटच्या शब्दांचे अर्थ लावत जळ अंतकरणानं हंबीरराव महालाबाहेर पडले. त्यांची पावलं जळ पडत होती. अक्कासाहेबांची आजची स्थिती पाहून त्यांनी काही जीवाचं बरेवाईट करून घेऊ नये एवढी इच्छा त्यांच्या मनात होती. ज्यांची हंबीररावाच्या मनात भीती होती तेच घडलं. 26 ऑक्टोबर 1681 रोजी सोयराबाई महाराणी साहेब यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आणि आपले पश्चाताप दग्ध जीवन संपवलं. छत्रपती संभाजीराजे आणि महाराणी येसूबाई यांच्यासाठी हा मोठा धक्का असला तरी हंबीररावांच्या मनात तीच भीती होती. महाराजांनी स्वहस्ते मातोश्रींचे अंत्यसंस्कार केले. ते प्रसंगी विपुल दान धर्मही त्यांनी केला. सोयराबाईंच्या निधनानं संभाजी राजे आणि महाराणी येसूबाई यांना अतीव दुःख झाले. सोयराबाई खूप चांगल्या होत्या, पण काळ मात्र माणसाला बदलत असतो. खरं तर त्यांचं शंभू बाळावर खूप प्रेम होतं. राजस्नुषा येसूला त्यांचा मोठा आधार होता हो, परंतु त्यांच्या निधनाचं दुःख करायला सवळ नव्हती हो. राजकारणे खोळंबली होती. राज्यभर औरंगजेबाची फौज पसरली होती. ठिकठिकाणी चकमकी उडत होत्या. हंबीररावांनीही आपलं दुःख दूर सारून रणांगणावर तलवार गाजवायला पुन्हा सुरुवात केली. औरंगजेबाला मराठ्यांविरुद्ध म्हणावं तसं यश येत नव्हतं. आपले सर्व सरदार नादान आहेत, मराठ्यांना फितूर आहेत असा त्याचा चांगलाच समज झाला होता. त्यामुळं कोणी मराठ्यांविरुद्ध लढतो म्हटलं की औरंगजेबाला उत्साह प्राप्त होईल. तो त्याला हवं तेवढं सैन्य, पैसा आणि दारुगोळ्या देण्यास तयार असेल. असाच एकदा त्याचा सरदार सर्जा खान प्रतापगड जिंकून घेतो म्हणताच औरंगजेबानं ताबडतोब सैन्य देऊन त्यास नामजात केलं. सर्जा खान रहिमतपुरापर्यंत आला खरी, तिथं त्यानं कृष्णा नदी ओलांडली. ही खबर हंबीररावांना त्यांच्या हेरांनी दिली. हंबीररावांच्यातला सेनापती तात्काळ समजून आला की सर्जा खान प्रतापगडाकडे जाणार आहे. प्रतापगड म्हणजे आई भवानीचं स्थान. प्रतापगडाशी महाराजांच्या अनेक आठवणी निगडीत आहेत. प्रतापगड मोगलांच्या हाती जाऊन चालणार नाही. हा सर्जा खान वाईला जाईल, तेथून पसरणी घाटाची खिंड पकडून प्रतापगड गाठणार. त्याचा माग जाऊन चालणार नाही. तो पुढे आणि आपली फौज मागे असा पसरणीचा घाट चालला तर तो प्रथम खिंडीत पोहोचेल आणि एकदा का त्यानं खिंड गाठली की त्याचं बळ वाढेल. अर्धी फौज खिंडीत आपला मुकाबला करायला ठेवून अर्धी फौज प्रतापगडाकडे रवाना होईल. हंबीररावाला पुढे प्रश्न होता. सर्जा खान खिंडीत पोहोचण्याआधी
आपल्या फौजेनं खिंड पार करणं कसं शक्य आहे? एकच मार्ग आहे, पण तो लांबचा आहे. त्यात वेळ अधिक लागेल. कोयनेच्या काठानं महाबळेश्वरला जावं आणि तेथून मागे प्रतापगड आणि पाचगणीपर्यंत यावं. हा मार्ग दूरचा असला तरी तोच एक मार्ग आहे. सर्जाखान प्रतापगडावर पोहोचण्याआधी आपल्याला पोहोचलं पाहिजे. हंबीरराव म्हणजे हिम्मत, हंबीरराव म्हणजे शौर्य आणि हंबीरराव म्हणजे निर्णय क्षमता. हंबीररावांनी हाच लांबचा अवघड मार्ग नक्की केला. फौज निघाली, वाऱ्यानेही लाजावं अशा वेगानं निघाली आणि अखंड 12 तास घोडदौड करून हंबीरराव महाबळेश्वर मार्गे पसरणी घाटात उभं ठाकलं. सर्जाखानाची 10,000 फौज हळूहळू घाट चढत होती. या मोगली फौजेला घाट चढण्याचा अनुभव कमी, त्यात सोबत लहान मोठ्या तोफा जंबुरे होते. त्यात सर्जाखानाला काय माहीत की आपण प्रतापगडाकडे चाललो हे हंबीररावांना समजले असून ते आपल्या मागे नसून लांबच्या मार्गाने पुढे आपला इंतजार करीत आहेत. तो बिचारा आपल्याच विचारात घाट चढत होता. हंबीररावांची फौज पसरणीच्या खिंडीत लपून बसली होती. सर्जाखानाची फौज जशी जशी खिंडीत बाहेर पडू लागली तशी तिची गाठ हंबीररावांच्या फौजेशी पडू लागली. एकच कापाकापी सुरू झाली. सर्जाखानाच्या घाट चढणाऱ्या फौजेला पत्ताच नव्हता की खिंडीच्या बाहेर आपली फौज आपली वाट बघून आपली कापली जात आहे. त्यांना जेव्हा हे समजलं ना तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. खिंडीपर्यंत आलेली सर्जाखानाची फौजही माघारी फिरली. खिंडीतून बाहेर पडलेले 500च्या वर शिपाई गारद झाले. काही दाट झाडीत लपून बसले. सर्जाखानाची पार वाट लागली. हंबीरराव घोड्यावरून ही शत्रूची पळापळ पाहत होते. सर्जाखान आपल्या निवडक स्वरांसोबत कृष्णेच्या काठानं जीव मुठीत घेऊन पळत होता. हा हंबीररावांचा विजय होता. रात्रभर घोडदौड करून केलेल्या श्रमाचे चीज होतं. हंबीरराव घोड्यावर होते. त्यांच्या अवती भवती प्रेतांचा आणि जखमी शिपायांचा खच पडला होता. वातावरणात रक्ताचा एक उग्र दर्प येत होता. इतक्यात घात झाला. सर्जाखानाचे जंबुरे लहान मोठा तोफा पडल्या होत्या. त्यातील एका तोफेतून गोळा सुटला आणि हंबीररावांच्या अंगावर पडला. हंबीरराव आणि घोडा दोघेही गतप्राण झाले. काय झाले, कोणी तोफेला बत्ती दिली, काहीच कळलं नाही. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हंबीरराव पडले ही बातमी रायगडावर पोहोचताच संभाजी महाराजांना धक्काच बसला. ताराबाईंनी वडिलांच्या निधन वार्तेनं आकांत केला. त्यांची समजूत घालता घालता महाराणी येसूबाईंना आपलं दुःख व्यक्त करण्यास सवडच नव्हती. संभाजी महाराजांनी 3 दिवस अन्नाला स्पर्श केला नाही. तीच गत तळबीडच्या हंबीररावांच्या वाड्यात घडली. सायंकाळी हंबीररावांचं पार्थिव तळबीडला नेण्यात आलं. तेथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हंबीररावांचा देह अनंतात विलीन झाला. हंबीरराव नावाचा एक शूर सेनापती होता हे सांगण्यासाठी इतिहासानं 3 गोष्टी मागे ठेवल्या. श्री मांछे व महानुभाव सेनाधीश हंबीरराव हा त्यांचा शिक्का. प्रतापगडावरील भवानी मंदिरात पुजली जाणारी हंबीररावांची तलवार आणि त्यांच्या आठवणी नेहमीच आम्हाला प्रेरणा देतील अशा वीर शूर सरदाराला माझाही मानाचा मुजरा. धन्यवाद. प्राध्यापक गणेश पाटील.